गेल्या 2-4 दिवसापूर्वीच दीपक बोराडे आम्ही ज्या दिवशी त्यांना सरकारी हॉस्पिटलमधून घाटीमधून त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताना सुद्धा आम्ही सोबत होतो, त्यांना दीपक भवनीत शिफ्ट केलं। त्या दिवसापासून 2-4 दिवसापासून मी बाहेर असल्यामुळं मला कैलास बोराडेंची पुन्हा भेट घेता आली नव्हती, परंतु आज आवर्जून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी पुन्हा आलो। परंतु दीपक बोराडे अगदी कैलास बोराडेंच्या म्हणजे खांद्याला खांदा लावून इथं गेल्या म्हणजे सरकारी हॉस्पिटलमधून इथं हे गेल्यापासून या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा सोबतच आहेत आणि त्यांना धीर देण्याचं काम करतायत। आणि कैलास बोराडेंची तब्येत आताशी कुठंतरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळं कुठेतरी लेवलला यायला सुरुवात झाली। खरं तर दीपक बोराडे यांना सुदैवानं एक चांगली बुद्धी दिली की त्यांना इथं शिफ्ट केलं पाहिजे। जर कैलास बोराडे तिथंच घाटीमध्ये असते, सरकारी हॉस्पिटलमध्ये असते, तर नक्कीच त्या जखमाच्या जाग्यावर पॉयझन होऊन त्यांच्या जीविताला सुद्धा धोका होता। त्या दिवशी इथं आल्या डॉक्टरांनी तीच सांगितलं की पॉयझन व्हायला सुरुवात झाली होती। त्याप्रमाणे त्यांना त्या दिवशी इथं आणलं, ॲडमिट केलं आणि आम्ही बघितलं की असे मोठमोठाले गोळे मासाचे ते पट्ट्या काढल्याच्या नंतर पडू लागले आणि त्यानंतर प्रायव्हेट डॉक्टरांनी इथल्या सर असतील, जे हॉस्पिटलची टीम असेल, या सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्याचं काम सुरू केलं आहे। त्यामधून कैलास बोराडे आता नक्कीच मला वाटतं एक 8-10 दिवसात इथून त्यांना सुट्टी होईल आणि ते चांगल्या प्रकारे बरे होतील। परंतु 1 एकर शेती असणारा, कुटुंब चालवणारा, एक गरीब कुटुंबातील तरुण ज्याला स्वतःचा उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह कुठेतरी कष्ट करून करावा लागत होता, त्यासाठी आता त्यांना काम करण्याची ताकद राहिलेली नाही। कारण की ह्या जखमा जरी मिळाल्या, ह्या जखमा खोलवर गेल्यात, त्यांच्यामध्ये अंगात त्राण राहिलेला नाही। परंतु राज्यामध्ये जे स्वतःला खूप मोठे नेते समजून घेतात, जे स्वतःला खूप मशिया समजून घेतात, जे संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी मशिया समजलं, आता संतोष देशमुखाला त्यांनी न्याय देताना माझ्यासारख्या आंदोलकांनी कधीही संतोष देशमुखांच्या बाबतीत आपण प्रश्न विचारले नाही। वेळोवेळी आम्ही हेच सांगितलं की संतोष भैया देशमुखांना ज्यांनी निर्गुणपणे हत्या केली त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे। जे आरोपी असतील त्यांना फाशी मिळाली पाहिजे। फक्त त्याची एखाद्या मीडिया ट्रायल करून चुकीच्या लोकांना त्याची बदनाम करू नका। परंतु यामध्ये कुठंतरी आमचा महादेव भक्त असणारा कैलास बोराडे यांचा कधीतरी चुकीचा 1-2 महिन्यापूर्वीचा त्या मंदिरातला व्हिडिओ, आता कैलास बोराडे हे नेहमी त्या मंदिरात जाऊन त्या मंदिराची झाडझूड, त्या महादेवाला पाणी टाकणं हे ते कैलास बोराड्यांचं सातत्यपूर्ण काम असतं। त्यामध्ये ते जात असताना हे कुठेतरी कोणीतरी ते नेहमी व्हिडिओ काढते की स्वतःला महाकाल, त्या गावामध्ये कैलास बोराडेंना सगळे महाकाल म्हणतात आणि महाकाल भक्त असणारा कैलास बोराडे आजकाल जरांगे नावाचे महाशय काय म्हटले की ते व्हिडिओ दाखवला आणि मला माहीत नाही। आता त्यांना माहीत नाही म्हणजे व्हिडिओ दाखवण्याची एवढी उत्सुकता काय त्यांना? म्हणजे जरांगी बुद्धिहीन झालेला प्राणी कुठेतरी एखाद्या आरोपीला कुठेतरी पाठिंबा द्यायचा, एखाद्या आरोपीला न्याय मिळवून देण्याऐवजी त्याच्यावरच अन्याय करण्याचं काम जरांगीच्या बुद्धीची मला कीव येते। जरांगीची अशी परिस्थिती झाली की जरांगीला आता त्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज नाही, जरांगीला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे। जरांगीची वाईट परिस्थिती, जरांगी जातीवादात इतका फोपावला गेलाय आणि जातीवादात त्याला इतका जोर आलेला आहे की त्याला कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हायला आलेला त्याला सहन होत नाही, म्हणून पुन्हा काहीतरी वेगळे उलटे सुलटे उपतय करून त्याला चर्चेत राहायचे। त्याचप्रमाणे काल त्यांनी कैलास बोराडे यांच्या बाबतीत जो माणूस महादेवाचा निश्चित भक्त आहे, म्हणजे त्या नंदीला कवटाळलं म्हणजे कुठेतरी भक्तीच्या प्रेमापोटी त्या नंदीला कवटाळले, महादेवापुढं लोटांगण घेण्याचं काम केलंय आणि त्या माणसावर जर तुम्ही मोकोका लावा म्हणणारा बालिश असा आंदोलक मी पहिल्यांदा महाराष्ट्रात बघितला। असा माणूस पुन्हा महाराष्ट्रात कोणी नाही, म्हणजे त्याला खरं तर थोर म्हणजे एखादी उपमा दिली ना तर बरं होईल। म्हणजे इतका मूर्ख माणूस मी पाहिलेला नाही की एखाद्या माणसाच्यावर अतिशय महाराष्ट्रात जे छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पहिली घटना असेल की कैलास बोराडेंना तितका अत्याचार झालाय आणि त्यांच्यात म्हणजे दुःखावर जर मीठ चोळण्याचं काम जरांगे करत असेल तर जरांगेसारखा मूर्ख, जरांगेसारखा जातीवादी, जरांगेसारखा बालिश माणूस मी महाराष्ट्रात पाहिलेला नाही। खरं तर जरांगीलाच आता कुठेतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये आणि जरांगीच्या ज्या काय गोष्टी असतील त्याच्या चौकशी गृह विभागाने केल्या पाहिजे अशी आमची विनंती गृह विभागाला। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।